कंट्री येतात, पाश्चिमात्य देश आहेत, युरोपियन कंट्री, त्यांच्यामध्ये खाद्य चीजाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये फरक काय? ते काय माहित? हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? फोन लावली होते का इकडून? मुलं कोण आहेत का? मुलगा क्लासला इथे युनिक क्लासेसला निलंगा. हा मग त्यांनी लावली असतील, हॉस्टेल वरली मुलं फोन घेतले होते हो. हा मग आता कोण चॅन लावला ते काय माहिती नाही. प्रणव कंदगुळे का कंदमुळे काय तर आहेत बघा. हा चालते तर ते खाली येत आता. हा मी दुसऱ्या क्लासमध्ये आता. हो हो. तर आपण चीज जे आहे एकाच प्रकारचं का, याच्यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी डिफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये. आता आपण पाहिलेलं होतं की आपला जसा फ्लेवर पाहिजे तसं आपण काय केलं, त्याच्यापासून आम्रखंड, त्याच्यामध्ये श्रीखंड, असे जे जे स्ट्रॉबेरीचा फ्लेवर पाहिजे स्ट्रॉबेरीचं, त्या पद्धतीने आपण बनवू शकतो. आता पुढे हे चीजचे सुद्धा असे कितीतरी प्रकार आहेत. आता इथं खाली दिलेले आहे तुम्हाला चीजचे प्रकार. आता सांगितले इथे कॉटेज नावाचं एक चीज आहे, पण नुसते क्रीम पासून बनवलेलं. क्रीम बनवण्याची एक मेथड आहे. जे दुधामधली फॅट आहे ती सेपरेट केली जाते, त्याच्यापासून क्रीम बनवली जाते. हॅलो, पाऊस नाही की? नाही नाही नाही. बर बर येऊ द्या. हा कशाला तिकडून येऊ, गाडी इथं आहे वडगावात. हा नाही, सोबत चालू की आम्ही दोघं बी. ठेवा आता क्लास चालू आहे. हा समोर लक्ष द्या. तर आपण कुठपर्यंत आलो होतो? हे चीजचे प्रकार सांगितलेले इथं खाली दिलेले आहेत आपल्याला. कॉटेज नावाचं चीज आहे, क्रीम पासून बनवलेला आहे. मोझरेला हे चीजचे प्रकार मऊ आहेत, जे मुलायम आहे, आपण ते खिसून वगैरे टाकतो बघा पावभाजी मध्ये म्हणा, चीज पावभाजी आहे, चीज डोसा आहे, असे बरेचसे प्रकार आहेत. परत हे अगदी ताजे नुकते बनलेले चीज असते. हे जे तीन प्रकार आहेत, कॉटेज, क्रीम आणि मोझरेला, हे फॉरेन कंट्रीमध्ये आहेत प्रकार. परत 3 ते 12 महिने ठेवून ते जास्त दिवस प्रिझर्व केलं जातं, ठेवलं जातं, थोडं कडक बनवलं जातं त्याला. आणि हे जे चीज आहे त्याला म्हणतो आपण चेडार चीज. प्रकारात बरं का परीक्षेत विचारलाय, चीजचे प्रकार सांगा. एक 2 मार्कासाठी प्रश्न आलेला होता. मग कॉटेज चीज, मोझरेला चीज आणि आपला तिसरा प्रकार क्रीम चीज. आता क्रीम चीज आहे आपल्याकडं, क्रीम पासून बनलेली चीज असते, आपण वापरतो. पण जिथं पाश्चिमात्य देश आहेत, फॉरेन कंट्री आहेत, तिकडे चीजचा वापर भरपूर प्रमाणात त्यांच्या आहारामध्ये असतो. मग हे प्रकार आहेत, ते मऊ जे चीज आहेत ते 3 झाली, कॉटेज, क्रीम आणि मोझरेला. परत पुढे जे चीज आहे 12 महिने, 3 ते 12 महिन्यापर्यंत त्याला ठेवून काय केलं जातं, थोडस कडक बनवलं जातं, आणि ते चीज आहे आपलं चेडार नावाचं चीज आहे, तो एक प्रकार आहे. परत 12 ते 18 महिने मुरलेलं, बघा 12 ते 18 महिने जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत, वर्ष 1.5 वर्षापर्यंत एक चीज ठेवतात. एकदम कडक चीज म्हणजे पार्मेसान, पार्मेसान चीज होय. आणि हे जे कडक चीज आहे, जे काही नॉनव्हेज वगैरे तिथे जास्त चालतं, मग ते वरती भाजीवरती किसून आपलं ते किसणी असते वरी टाकलं जातं, आणि एक फ्लेवर येण्यासाठी जास्त दिवस टिकाऊ राहणारा चीज आहे पार्मेसान चीज. आणि हे जे आहेत बाकीचे मऊ प्रकार असले थोडे कमी दिवस टिकणार आहेत. हे जे चीज आहे ट्रान्सपोर्टेशन साठी भरपूर दिवस राहणार आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणा, मोठ्या मोठ्या जे 5 स्टार इंडस्ट्री येतात, हॉटेल इंडस्ट्री, त्याच्यामध्ये हे चीज पार्मेसन नावाचं चीज
पाश्चिमात्य देशामध्ये यूज केले जाते. प्रकार लक्षात ठेवायचे. मऊ चीजाचे प्रकार जे आहेत आपले पहिले 3 आहेत. कोणते कोणते आहेत? आपल्याकडे सर्रास वापरलं जाणार क्रीम क्रीम चीज आहे. परत मोझरेला, कॉटेज, 3 झाले. पुढे अजून जे 3 महिने ते 12 महिने ठेवून केलं जातं चीज, त्याला काय म्हणतो आपण? चेडार नाव आहे त्याचं, चेडार चीज. पुढे अजून 12 ते 18 महिने, जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत आपण ठेवून त्याला कडक करून ठेवलं जातं. ते जे आहे आपलं पार्मेसान नावाचं चीज आहे. अशा प्रकारे हे चीजाचे प्रकार तुम्ही लिहू शकता. हा प्रश्न लिहा आणि चीजाचे प्रकार. मग फरक सुद्धा इथंच दिलेला आहे, हेच लिहायचे आहे. मग हे मऊ आहेत, ते कडक आहेत, ते किती दिवसापर्यंत टिकतंय, ते किती, दोन्ही एकाच आलं का? एवढं लिहायचं. चला लिहा. अतिशय मोठी चीज इंडस्ट्री आहे. चीज, पिझ्झा, बर्गर, हे जे ब्रेकफास्ट आहे. आता कोणाला वेळ नाही जेवण करत बसायला, आहे का कोणाला वेळ? फास्ट फूडचा जमाना आहे. लगेच हातावर घेऊन लोकलला पळायची घाई आहे. मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये एवढा वेळ नाही, एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे. त्याच्यामुळे कोण पोळी भाजी खात बसणार आहे? चालू आहे चीज वगैरे, रेडीमेड फूड, सँडविचेस. बरोबर आहे. चला चला लिहा. तुम्ही सुद्धा लिहायचे, ऑनलाईनची मंडळी. हा चला बरं लिहा. हा एक प्रश्न आहे, विचार करा म्हणून दिलेला आहे, आणि त्याच उत्तर इथं दिलंय पुस्तकामध्येच आहे. काही जास्त कुठं खोलवर जायचं नाही. आलं का लक्षामध्ये? हे त्याच आन्सर आहे. चीजचे प्रकार आणि त्यांच्यामधला फरक. मऊ चीज आहे, बाकीचे कडक आहेत, जास्त दिवस प्रिझर्व केलं जाते, कडक बनवलं जाते. चला लिहा. अतिशय परीक्षेला पडलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही PYQ बघचाल, सोडवण्यासाठी घेचाल, आता जसं जसं सिलेबस होतील आपण ते सराव करूया. आता 3 चॅप्टर राहिलेत आपले. हा होतोय आपल्या परीक्षेपर्यंत. हे इथून लिहायचं. कॉटेज, क्रीम, हे 3 प्रकारचे. परत नुकतेच बनलेलं चीज असते, हे फरक सुद्धा सोबतच आलेला आहे त्याच्यामध्ये. देऊया की. सोडवत बसायचं ते म्हणजे. आणि आपण एक 13-14 सोडवलं प्रश्नपत्रिका, की असं आपल्या लक्षात येईल, वारंवार वारंवार काही प्रश्न तेच यायला लागलेले आहेत. त्याची चांगल्या प्रकारची तयारी करायची. मग काय नाही, 100 पैकी 100 फिक्स आहेत. काही देऊया. हो, दीपावळीमध्ये देऊया की. 2-3 देऊया प्रिंटा काढून तुम्हाला. जमतंय तस. मग तेच आता ह्या 2023 ला कोणता आला होता, 24 ला, मग त्याच्यापैकी डबल डबल कोणती यायला लागल्यात किंवा महत्वाची कोणती आहेत, त्याच्या रिलेशन येऊ शकते. मग सगळे तेच येतील बी असं नाही, त्याच्या अनुषंगानं येत आहेत. लिही समृद्धी. तुला पुढचं आता तर क्लास चालू झालाय, उद्याच बोलते बघ. एकतर वेळ पूर्ण झालाय आपल्याला, टेक्निकल इश्यू यायला लागलेत. 2024-2025 ची क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे, सगळ्या पाठवता आपण PDF फाईल तुम्हाला. 13-14 प्रत्येक वर्षी जे आहेत सप्लिमेंटरी एक्झाम होते, ते सुद्धा आहेत आपल्याकडे अवेलेबल. आपण PDF फाईल पाठवूया. म्हणजे आता 2024 ला 2 झालेली आता परीक्षा. एक जुलैमध्ये होती सप्लिमेंटरी, जे नापास झाले त्यांच्यासाठी,
आणि पुन्हा मार्च ही फेब्रुवारीची. आता या दीपावळीमध्ये सुट्ट्या झाल्या की तुम्ही ते सराव करण्यासाठी सोडूनच घेऊन या दीपावळीमध्ये. जमते का 2-2 एक चांगल्या पद्धतीनं? मग कशावर काम करा त्या ह्याच्यावरच घ्या. जनरल स्टोअर मध्ये 5-5 रुपयाला काय तर भेटते ते आपल्या सॅम्पल पेपर बोर्डच्या सारखं ते निळ्या कलर मध्ये. मग ते घ्या आणि त्याच्यावर सोडवा. म्हणजे काय तुमची रंगीत तालीम सुद्धा होईल की कशा पद्धतीने. मग काय आपण सांगूया तिथं जायच्या अगोदरच्या दिवशी क्लास घेऊया कशा पद्धतीने सोडवायचा पेपर. आता इथं काय असतं त्याच्यामध्ये, इथं कोपऱ्याला एक क्वेश्चन बॉक्स असतोय, त्याच्यावर कोणता क्वेश्चन चालू आहे मेन क्वेश्चन त्याचं लिहायचं असतं. इथं पुढे उप क्वेश्चन कोणता आहे, उपप्रश्न सब क्वेश्चन, मग त्याच्यामधला किती आहे परत दुसऱ्या मधलं तिसरा आहे का चौथा आहे, मग चौथ्या मधलं ये आहे. अशा पद्धतीनं लिहायचं आहे. किती लवकर आलो रे तुम्ही? 6:30लाच. मग थांबा, तुम्हाला सायन्सचं रिव्हिजन द्यावं लागणार आहे. वेळ भरपूर उरलेला आहे. कंप्लीट झालं का? चला पुढे जाऊया. झाले असेल सगळ्यांचं? हा टाकूया ना, आपल्या ग्रुपवर टाकूया PDF. हे चीजचे प्रकार झाले. आता पुढचा जो आहे प्रोबायोटिक्स. खाद्य कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रोबायोटिक्स म्हणून आपण सांगितलं होतं. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय अगोदर कळलं पाहिजे. आता प्रोबायोटिक्स आहे हे जे आहे दुग्धजन्य पदार्थापासून बनवलं जातं प्रोबायोटिक्स. पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. म्हणजेच काय, जिवंत. आता लॅक्टोबॅसिली आहे दह्यामध्ये, जिवंत आहेत फक्त आपल्याला दिसत नाहीत. मग असा एक प्रकार आहे प्रोबायोटिक्सचा की जो जे जिवंत जीवाणू बॅक्टेरिया आहेत त्याच्यापासून ते बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल आता पुढे दह्यापासून काय करतो आपण, पुढे जे प्रकार आहेत पुढे मग ते मारले जातात बॅक्टेरिया प्रोसिजर मध्ये. पण हे जे आहे आपलं प्रोबायोटिक्स हे काय, जिवंत असणारे जीवाणू बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सर्वाईव्ह राहतात, जिवंत राहतात आणि त्याच्यापासून प्रोडक्ट बनले जातात. त्याला प्रोबायोटिक्स म्हणतात. बायोटिक्स म्हणजे जैविक. बायो शब्द कळला? बायो बायोटिक, ऑर्गॅनिक, सजीवांपासून म्हणजे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी. काय प्रेझेन्सी आहे कुणाची? प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया. ते बॅक्टेरिया आहेत त्या प्रोडक्ट मध्ये दुधाच्या. मग ते जे आहेत प्रोबायोटिक्स. मग ह्याच तर जे आहे काय म्हणतोय आपण, वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात. आता तुम्हाला काय झालं, पोटदुखीचा त्रास जर व्हायला लागला तर डॉक्टर सुद्धा सल्ला देतात बघा दही वगैरे खावा. कारण त्याच्यामधले जे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहेत पोटदुखीचा त्रास डायजेशन साठी मदत करतात, पचन संस्था सुधारण्यासाठी. आतमध्ये दही आपण खाल्लं शरीरामध्ये की डायजेशन सुरळीत होतं, अन्नपचन जी संस्था आहे ती चांगल्या प्रकारे काम करायला लागते. हे एक साधं उदाहरण झालं प्रोबायोटिक्सचं. मग ह्याच्यापासून जे प्रोडक्ट करून मोठ्या मोठ्या आपल्या बायोटिक्स गोळ्या ज्या आहेत ते सुद्धा काय, हे जे काही जीवाणू आहेत जिवंत जीवाणू त्याच्यापासून त्या तयार केल्या जातात. म्हणून काही गोळ्या बघा ते प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये असतात, कव्हरिंग मध्ये, आणि ते प्लास्टिक विरघळणार असते, प्लास्टिक सहितच खायचं असते ती गोळी, कव्हरिंग मध्ये असते. त्याच्यामध्ये जर आपण ती गोळी फोडायची असेल, 2 हे राहतात, अशी फोडली गोळी आतमध्ये जिवंत असणारे मायक्रोस्कोप मध्ये जर बघितलं आपण मायक्रोबॅक्टेरिया छोटे जीवाणू पण कसे सूक्ष्म जीव आहेत, असं दिसत नाही तो उघड्या डोळ्यानं. पण विथ नेकेड आईज उघड्या डोळ्यानं दिसणार आहेत का? नाही. तर आपण ते काय मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्वेशन केलं तर असं वळवळ करायला लागलेले दिसते, ते आपण आतमध्ये घेतोय. मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग प्रोबायोटिक्स आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये व्हायला लागलेला आहे. मग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रोबायोटिक्सची उदाहरण आहेत लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायोफिडोबॅक्टेरियम, बायोफिडम इत्यादी. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. म्हणजेच पचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात. आतमध्ये सूक्ष्मजीव वाढ होते ते आतमध्ये घेतल्यानंतर आणि पचन संस्थेला मदत करतात. तर उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लास्ट्रिडियम, क्लास्ट्रिडियम टिटॅनी होतं बघा, टायफॉइडचा टायफी आहे, ते जे आतमध्ये आहेत त्यांना काय करतात, अगेन्स्ट त्याच्या लढाई करण्याचं काम हे करत असतात. परत
प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, केफीर, सोरक्रूट, कोबीचे लोणचे, हे जे आहेत आता ही इंडस्ट्री प्रोबायोटिक्स दुधापुरतीच मर्यादित नाही, हे बाकीचे सुद्धा काही वनस्पती आहेत प्रोबायोटिक्स त्याच्यापासून तयार केले जातात. कोबीचे सुद्धा लोणचं आहे, डार्क चॉकोलेट, मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्न सिरप, मकापासून बनलं जातं बघा ते सूप मकाचं, कृत्रिम स्वीटनर्स, गोड असणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाल. आता शैवाल गटामध्ये काय, शैवाल म्हणजे काय, शेवाळ वर्ग आहे तो. त्याच्यामध्ये सुद्धा शेवाळाची सुद्धा भाजी केली जाते बघा. परत ते मशरूमचं तर सांगितले आपण, मशरूम कल्टिवेशन, मशरूमची शेती केली जाते. मशरूम भरपूर महाग आहे, 800 रुपये किलो आहे मशरूम जर खायला गेलं तर. हे जे आहेत सूक्ष्मजीवच आहेत ते, आणि ते आपण खात असतो, ते आपल्या फायदेशीर आहेत. परत नीलहरित शेवाल म्हणतो बघा, ज्याच्या शेवालमध्ये, नीलहरित म्हणजे काय, निळ्या प्रकारचं शेवाल राहतं ते, ती शेवाल असलेले समुद्री खाद्य, अशा विविध रूपात हे जे प्रोबायोटिक्स आहेत एवढ्या रूपामध्ये उपलब्ध आहेत. मग फक्त डेअरी प्रोडक्टच नाही, फिशरीमध्ये सुद्धा त्यांचा शिरकाव आहे प्रोबायोटिक्सचा. लोणची असतील, कोबीचे असतील, जे काही ऑर्गॅनिक. बायोटिक्स म्हणजे काय, ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक म्हणजे सजीवापासून आलेलं किंवा प्लांट पासून. प्लांट सुद्धा सजीवच आहेत, वनस्पतीपासून किंवा प्राण्यापासून त्याचा प्लांट ओरिजिन किंवा अॅनिमल ओरिजिन, कळतं का तुम्हाला, वनस्पतीपासून त्यांचा आलेला आहे किंवा प्राण्यापासून आलेला आहे, त्यांना आपण बायो ऑर्गॅनिझम म्हणतो, बायोटिक्स म्हणतो. हे जे प्रोबायोटिक्स काय आहे ते, हे नॅचरल जे काही सबस्टन्सेस आहेत प्राण्यापासून आलेले किंवा वनस्पती, त्याच्यापासून त्यांची जी सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यामध्ये वाढवून हे प्रोबायोटिक्स केले जातात. आता पुढे म्हणते, अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सना एवढे महत्व का प्राप्त झालेलं आहे, एवढे प्रोबायोटिक्स कशासाठी उपयोगी आहेत, तर पुढे सांगते. आता हे जे हल्लीचं जीवन आहे अतिशय धावपळीचा, धक्काबुक्कीचा आहे. इथं थांबायला कोणाला वेळ नाही, सगळे फास्ट फूडचा जमाना आहे. मुंबई पुण्याला जर गेलो आपण, इकडे 5 मिनिटाचा वेळ राहतो त्यांना, त्या ट्रेन मधून उतरलं की लगेच पुढची ट्रेन लागणारी असते लोकल, चलतीवरच घेतात ते काहीतरी वडापाव वगैरे आणि खाऊन जायचं राहतं त्यांना, कुठं, आपापल्या जॉबला, कामावर. मग असा आहार झालेला आहे माणसांचा घाई गडबडीमध्ये, मग डायजेशन खराब व्हायला लागलं आपलं, आपलं जी पचन संस्था आहे त्याच्यावरती ताण पडायला लागलेला आहे. व्यवस्थित चावून खाल्लं तर ते पचन होणार आहे, उगं गिळलं आतमध्ये तर काय होणार, ते आतड्यामध्ये, आतमध्ये तिथे काय डिफिकल्टी येईल मार्गामध्ये, हे पचन अन्ननली काय त्याच्यामध्ये डिफिकल्टी येऊन बसेल. आणि हे जे प्रोबायोटिक्स आहेत आता तेच सांगितलेलं आहे, याचे कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवाच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात. आपली जी अन्ननली काय, आपला फॅरिंग्स जो आहे, तिथून काय करतात, एक अन्नाची नळी आहे आणि एक हवेची नळी आहे, तिथून सेपरेट होतात फॅरिंग्स पासून पुढे. ज्यावेळेस हे सेपरेट होतात, आता प्रोबायोटिक्स आपण घेतलं, आपण काही गडबडीमध्ये खाल्लं जरी, तरी काय प्रोबायोटिक्सच्या गोळ्या म्हणा, गोळ्याच्या माध्यमातून ते आतमध्ये टाकलं की काय होणार आहे, जी चयापचय क्रिया बिघडलेली आहे, बिघाड झालेला आहे, ती सुधारवण्याचा आणि सूक्ष्मजीवांची वाढ आतमध्ये, जे काही आपल्याला फायदेशीर आहेत, उपयुक्त आहेत, आणि जे नको आहेत त्यांचा काय तिथं नाश करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करायला लागलेले आहेत. म्हणून आपल्या ती इतकी महत्वाचे आहेत. मग परीक्षेमध्ये प्रश्न येतोय, पण असं आपण दिला आता प्रश्न एखादी, फॉर एक्झाम्पल सांगितलं हे प्रोबायोटिक्स का महत्वाचे आहेत, असाच प्रश्न यायला पाहिजे असं काय नाही, तर आपण त्याच्यामध्ये डिटेल जर स्टडी केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की असे सुद्धा प्रश्न येतात की ते फिरवून विचारले असतात. आता इथं काय प्रश्न, काय हे एवढं का बरं महत्वाचं आहे, तर आता तुम्हाला प्रश्न येईल शास्त्रीय कारण द्या, इथं महत्व विचारलेलं आहे, तिथं सुद्धा तेच विचारणार आहे, पण असं म्हणाल की अलीकडल्या काळात प्रोबायोटिक्स फार महत्वाचे आहेत, कारण, वैज्ञानिक कारण द्या, त्याच्यामध्ये असं विचारेल, म्हणजे काय विचारायला लागले, त्याचं महत्व, हाच प्रश्न विचारायला. प्रश्न कोणता आहे, त्यांचं महत्व काय, आणि वेगळ्या अर्थानं विचारलं इथं काय, एवढ्या महत्वाचे विचारेल काय तुम्हाला, अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सना एवढं महत्व आलेलं आहे, भरपूर महत्वाचे आहेत ते, वैज्ञानिक कारण द्या, म्हणजेच काय हेच लिहिणार आहोत आपण त्याच्यामध्ये. त्याचं काम काय, त्याची कामगिरी काय बजावावं लागेल, फंक्शनिंग काय त्याची, म्हणून त्यांना महत्व, ते कामाचं आहे आपल्यासाठी, म्हणून त्यांना एवढं महत्व आलेलं आहे. मग इथं काय सांगितलंय, का बरं महत्व आलेलं आहे, वैज्ञानिक कारण द्या, हे होऊ शकते, आणि हे उत्तर होईल महत्व का प्राप्त झाले. अशा पद्धतीनं कोणीही अंगानं प्रश्न विचारला निखिल तरी लिहिता आला पाहिजे बघ तुला तर, जमतंय का, ऐक तर. मग अशा प्रकारे काय काम आहे आपले, हे प्रोबायोटिक्स हे जे काही उत्पादन आहेत
सूक्ष्मजीवापासून जिवंत बरं का, जिवंत सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यामध्ये. मग हे गोळ्या असतील, लोणचे असतील, मग ते काय करतात, चयापचय क्रिया सुधारवण्याचं काम, अन्ननलिकेमध्ये सूक्ष्मजीव तयार करण्याचं काम आणि आपले डायजेशन व्यवस्थित करण्याचं काम करतात. म्हणून ते इतके महत्वाचे आहेत. पुढे आता अतिसाराच्या उपचारासाठी, अतिसार म्हणजे काय, जुलाब वगैरे लागणे, तसेच कोंबड्यावरील उपचारासाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर होतो. प्रोबायोटिक्स काय करतंय, आता कोंबडे आहेत, काही खाणार आहेत, आता किरड्यावरती म्हणा कुठं असं बाहेर जर सोडले जे काही गावठी कोंबड्यात, मग त्यांना काय होतंय, डायजेशनचा त्रास होतोय. आता कोंबड्याची जी अन्ननलिका आहे त्याच्यामध्ये मग हे प्रोबायोटिक्स औषधाच्या किंवा लसीच्या माध्यमातून सोडले जातात. जिथं मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्मिंग आहे तिथं काय केलं जातं, प्रोबायोटिक्सची लस दिली जाते. कुणाला, त्या कोंबड्यांना. मग प्रोबायोटिक्सची लस म्हणजे काय, सूक्ष्मजीव सोडायला लागलोय आपण त्यांच्या अन्ननलिकेमध्ये, आणि हे जो अन्नमार्ग आहे अन्ननलिकेचा, तिथं सूक्ष्मजीवांची वाढ करतील आणि जे काही डायजेशन त्यांचं खराब झालेलं आहे ते डायजेशन सुरळीत करतील आणि त्यांचा जीव वाचेल, किंवा जे काही त्यांचं वाढ होणार आहे ती वाढ होईल. म्हणून काय, अतिसार व कोंबड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे अतिशय प्रोबायोटिक्स आता वापरात चालू आहे सध्या. आलं का लक्षामध्ये. आता हे झालं आपलं प्रोबायोटिक्स. आता पुढे जे आहे, पुढचं आहे पाव, आपली बेकरी मोठ्या प्रमाणावर चालू आहे आता. मग इथं सुद्धा काही सूक्ष्मजीवांचा उपयोग करूनच आपण काय करायला लागलेलो आहे, पावाची किण्वन इष्ट बनवूनच आपण पाव तयार करत आहोत का नाही. का म्हणायला लागले प्रणिता. हा, ढोकळा, पाव ढोकळा सुद्धा काय, पण ढोकळा तेवढा काय केला जात नाही, जास्त वेळ भिजत ठेवत नाहीत असं आहे का नाही. ढोकळा जो आहे पीठ केलं तेवढं फर्मेंटेशन होत नाही ढोकळ्यासाठी, पण ते बेकिंग पावडर घालून त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी प्रोसिजर ती होतेच त्याच्यामध्ये. मग ते स्पॉन्जी होतोय बघा, थोडासा मऊ लुसलुशीत होतोय आणि तो फुगतोय. तशा पद्धतीने पाव सुद्धा काय, त्याच्या डबल टिबल फुगतायत. पावाचा जो काही बॅटर आहे तो भरत असताना त्या टेक्स्चर मध्ये अर्धाच भरतात आणि नंतर ते काय केलं जातं, साधं उदाहरण पावाचं माहित नसलं तर तुम्ही इडली डोसा माहितीच आहे मुलींना, ते जे काही इडली पात्र आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरून हे करायचे का नाही, अर्धा अर्धच भरायचे. आणि ज्यावेळेला ते काय होणार आहे, शिजलं जाणार आहे, बॅटर वाढणार आहे, परत आहे का नाही, डबल होणार आहे आणि ती इडली अशी पूर्ण गरगरीत गोल लुसलुशीत होणार आहे. कशामुळं, आतमधल्या किण्वन इष्टमुळं आहे का नाही, फर्मेंटेशन झाल्यामुळे. आता हा इष्टचे किण्वचे निरीक्षण करण्यासाठी मागच्या येथे तुम्ही ड्राय इस्ट पासून द्रावण बनवली होती. बेकरीमध्ये भेटते, इष्ट सुद्धा भेटते, अवेलेबल आहे रेडी. व्यावसायिक तत्वावर त्याचा उपयोग करून कोणता पदार्थ बनतात माहिती आहे तुम्हाला. इष्ट जे आहे मोठ्या प्रमाणावरती अल्कोहोल फॅक्टरीमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर, हे जे मध्य कारखान्यात बेव्हरेजेस काय बियर असतील, अल्कोहोल असेल, यांच्यामध्ये काय कोल्ड्रिंक्स असतील, त्याच्यामध्ये ही प्रक्रिया करून इस्टचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर, मग द्राक्षापासून असेल, अनेक पदार्थापासून ती काढली जाते. गव्हापासून असेल, त्यांचं जे एक्सटेंट गोळा केला जातो आणि त्याच्यापासून मद्य तयार केलं जातं. परत पावामध्ये असेल, ही इस्ट टाकून पाव तो फुगवला जातो, जास्त दिवस आंबवला जातो आणि सूक्ष्मजीवांची वाढ होते. आणि ती इंडस्ट्री आज बहुतेक प्रत्येक घरामध्ये पाव जात आहेत बेकरीच्या माध्यमातून. मग कोणते कोणते पदार्थ बनवले जातात म्हणतो सांगायच्या व्यावसायिक तत्वावर, मध्य कारखाने असतील, परत पाव ब्रेड, याच्यामध्ये इडली डोसा, याच्यामध्ये सुद्धा इस्टचा उपयोग केला जातो. आता पाव बनण्याची प्रोसेस सांगितली आहे. धान्याच्या पिठापासून पावाचे विविध प्रकार बनवले जातात. पिठामध्ये बेकर्स इस्ट टाकलं जातं, ते इस्ट टाकलं जातं. कोणता इस्ट, सॅक्रोमायसिस सेरेविसी, अवघड नाव आहे बघा. चॅप्टर सोपा आहे तसा. आपण चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे. सूक्ष्मजीव जे आहेत ते आपल्यासाठी कशी उपयोगी आहेत त्या खाद्य इंडस्ट्रीमध्ये आपल्या. मग त्याच्यामध्ये आले आपले दुधाचे प्रोडक्ट. आता दुधाचे संपले तर आता काय झाले, आता पाव, पाव इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हे जे काही बेकरी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या सूक्ष्मजीवच आहेत इष्ट म्हणजे किण्वन. मग काय सांगितले, सॅक्रोमायसिस सेरेविसी नावाचे बेकर्स इस्ट मध्ये जीवाणू आहेत. आलं का लक्षात, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते
सूक्ष्म जीव आहेत ते जीव काय करतात आतमध्ये फर्मेंटेशन करतात, किण्वन प्रक्रिया करतात आणि तो पाव फुगला जातो. असं दिसत नाहीत आपल्या डोळ्याला, मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागतं. पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. इस्टमुळे काय होतं, इस्ट जे मिसळलेलं आहे, इस्ट मध्ये काय आहे, सॅक्रोमायसिस सेरेविसी नावाचं आपलं बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहेत. ते काय करतंय, पिठातील कर्बोदकाची किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉल मध्ये होते व CO2 मुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार बनतो. बघा, हे इस्ट काय काम करायला लागले, इस्ट मधले जे आपले मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, सूक्ष्मजीव आहेत, किण्वनासाठी मदत करायला लागल्यात फर्मेंटेशनसाठी. आणि फर्मेंटेशनच्या रिएक्शन मधून कार्बन डायऑक्साईड CO2 आणि इथेनॉल बनायला लागलेला आहे. आणि ते इथेनॉल मुळेच ते पीठ काय होणार आहे, जाळीदार असं फुगणार आहे. आणि कार्बन डायऑक्साईड मुळे फुगणार आहे आणि तो पाव जाळीदार रुचकर बनणार आहे. हे काय झालं, पावाची पावण्याची प्रोसेस आहे. पुढे सांगितलं की व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित इस्टचा वापर होतो. संकुचित म्हणजे कंप्रेस्ड. तर घरगुती वापरासाठी कोरड्या दाणेदार स्वरूपात इस्ट भेटते बघा, अवेलेबल आहे. इस्ट द्या म्हणलं तर कोरडं इस्ट सुद्धा देतात, ते आपण काही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरत असतो. मग काही जण काय करतात, हे सुद्धा इनो सुद्धा वापरतात बघा, इनो म्हणा किंवा आपला बेकिंग सोडा, ते फुगवण्यासाठी ते काय करतात. हे सुद्धा काय, ते इनो मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. इनो कशापासून बनते, बेकिंग सोडाच आहे त्याच्यामध्ये, परत लिंबूचं सत्व असते, ते लिंबू सत्व म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि ते काय, त्या बॅटरमध्ये, पिठाच्या बॅटरमध्ये इडली डोसा म्हणा जे काही फर्मेंटेशन केलं जातं त्याच्यामध्ये ते मिक्स होतं आणि तो पदार्थ जाळीदार लुसलुशीत, मग ढोकळा असेल, तुमची जे जे काही ऍप्पे असतील, जे जे काही पदार्थ फर्मेंटेशनच्या माध्यमातून, किण्वन प्रक्रियेच्या माध्यमातून, पाव असतील, ब्रेड असतील, हे आपण करत असतो. मद्य असेल, अशा पद्धतीने जे आंबवली जातात पदार्थ, त्याच्यामुळे काय होते, आतमध्ये ऍसिडिटी वाढते आणि त्याची चव बदलते, त्याचा टेक्स्चर बदलतो, ती जाळीदार बनतं, लुसलुशीतपणा येतो त्याच्यामध्ये पावामध्ये वगैरे, तो बॅटर टेक्स्चर सुद्धा बदलून जातं. आता तसंच पुढे सांगितलेलं आहे, व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या इस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यामुळे इष्ट बनवून वापरलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. हल्ली लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगार, प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हिनेगार, ऍसिटिक ऍसिडच आहे 4%. व्हिनेगार म्हणजे काय, CH3COOH हा फॉर्म्युला ऍसिटिक ऍसिडचा. तेच आपण काय प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो. त्याची चवी आंबटपणा येतो. सोया सॉस असेल, सोया सॉस म्हणजे चायनीज पदार्थामध्ये वापरतात, तो काळा सॉस असतो बघा, सोया सॉस. मोनो सोडियम ग्लुटामेट, ॲजिनोमोटो हे 3 घटक सूक्ष्मजीव किण्वनाने मिळवतात. हे सूक्ष्मजीवांचं किण्वन त्याच्या माध्यमातून ही व्हिनेगार असेल, हे सगळे पदार्थ त्याच्यामधून मिळवत असतात. आता हे झालं आपला पुढचा व्हिनेगार. व्हिनेगार जे आहे, लोणची असतील, जास्त दिवस ते काही पॅकिंग करून आलेली लोणच्याच्या भरणी असते, त्याच्यामध्ये व्हिनेगारचा उपयोग. चायनीज फूड मध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून सॉस असतील, केचप असेल, त्याच्यामध्ये आपण काय टोमॅटोचा सॉस असेल, जॅम असेल, मोरांबा फळांपासून बनवलेला असतं बघा, त्याच्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह आणि चव वाढवण्यासाठी आणि ते जास्त दिवस टिकावं म्हणून आपण व्हिनेगारचा उपयोग करत असतो. आता व्हिनेगार मध्ये सुद्धा काय, एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आतमध्ये, आपलं व्हिनेगार घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मायक्रोस्कोप मध्ये बघायचं, त्याच्यामध्ये सुद्धा छोटी छोटी कीटक आहेत आणि ते उपयोगी आहेत आपल्या कशासाठी, सजीव सृष्टीसाठी, मानव सृष्टीसाठी. आणि ते काय आपल्या डायजेशन साठी मदत करते, पौष्टिक आहेत, प्रथिनाने युक्त आहेत आणि तो जो खाद्यपदार्थ आहे जास्त दिवस टिकावा, 6-6 महिने काही होत नाही त्याला, ते काय होतं, ऑक्सिडेशन होऊ देत नाही. आणि ऑक्सिडेशन हवा बंद काय म्हणतात बघा, पूर्वीच्या पाठीमागे लोणची जर घरामध्ये भरणी असतील तर घाण हात घालू नका किंवा जास्त वेळ उघडा ठेवू नका खार लोणची. का बर, तिथं जर ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जर तो काही पदार्थ आला तर काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. आणि ऑक्सिडेशन झालं रे झालं की तो पदार्थ काय होईल, तिथं बुरशी वगैरे यायला चालू होईल. कशामुळं, ऑक्सिडेशन झाल्यामुळं. आणि ऑक्सिडेशन होतच नाही तोपर्यंत तो व्यवस्थित राहणार आहे. म्हणून काय, हवा बंद पॉकेटमध्ये म्हणा, हवा बंद डब्यामध्ये तो पदार्थ किती दिवस, 6-6 महिने राहू शकतो. एकदा का डबा फोडला मग त्याची जी आहे प्रिझर्वेटिव्ह व्हॅल्यू कमी होते पुन्हा. अशा पद्धतीने आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुद्धा कमीच होणार आहे. ऑक्सिडेशन झालं, मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळ्या पद्धतीचे आपला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं वाढायला लागतील आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुद्धा
कमी होणार आहे. आता पुढचा जो आहे आपला व्हिनेगार. व्हिनेगार मध्ये सांगितले आपण किती % ऍसिटिक ऍसिड असतं, तर 4% हे ऍसिटिक ऍसिडच आहे आपला CH3COOH. म्हणजे कशासाठी वापरतो? आंबटपणा येण्यासाठी. लोणची असतील, सॉस आहे, मुरांबा आहे, केचप आहे, चटणी येतात, हे ज्या कुठल्या चायनीज चटणी असतात बघा, त्याच्यामध्ये हे आपलं व्हिनेगार ऍसिटिक ऍसिड वापरलं जातं. आणि ते पदार्थ जास्त दिवस टिकावं, त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढावी म्हणून आपण ते उपयोगी आणत असतो. आता परत पुढे काही फळांचे रस आहेत, सिरप आहेत. आता हे सुद्धा चालू झालेलं बघा. पल्प काय, आता आंब्याचं सीझन थोडे दिवसापुरता आहे. मग परत मँगो ज्यूस बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या तिथं काय केलं तर त्याचा पल्प जो आहे वाळवतात आंबा, आणि त्या पल्प तयार केला जातो, आणि मग नंतर पल्पचा उपयोग परत ज्यूस बनवण्यासाठी तयार केला जातो. असे बरेच चॉकलेट, तुमची कॅन्डी वगैरे आहेत, ते सुद्धा काय त्याला वाळवून व्यवस्थित ठेवलं जातं. भरपूर दिवस त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळून त्याची लाईफ स्पॅन, आयुष्यमान सुद्धा वाढतं, हे मायक्रोबॅक्टेरियाचा यूज केल्यामुळे हे सांगितलेलं आहे. पुढे पदार्थाचे सॅक्रोमायसिस सेरेविसी ह्या कवचाच्या साह्याने किण्वन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवले जाते. आता इथे एवढाच आपला हा जो आहे सॅक्रोमायसिस सेरेविसी नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया अतिशय महत्वाचा किण्वन प्रक्रियेसाठी. मग तो पावामध्ये असेल, अल्कोहोल साठी असेल, व्हिनेगार मध्ये असेल, हाच यूज केलेला आहे. आलं का लक्षामध्ये? तर आता आपण इथं थांबूया. तुम्ही लिहून आणा बघा हे उद्या. कालचं लिहिलंय का ऑनलाईनची मंडळी? मी माझं चला, मी माझं का म्हणायला लागलेस प्रणिता? चला, कमी मारा गप्पा. ठीक आहे. चला, उद्याचा क्लास सायन्सचा होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. आनंदी राहा. ठीक आहे. परीक्षा सांगितलीत का तुम्हाला? त्या त्या टायमानं परीक्षा होईल. मॅडमचा क्लास आहे का? चालतंय. ठीक आहे. चला, सर्वांना बाय. अभ्यास करा. अवांतर गोष्टीच्या चर्चा करू नका.